तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले या स्वागत आहे। आणि सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या चॅनलचा ई-बुक आलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला 15,000 प्लस जीके क्वेश्चन्स मिळतील। आणि त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहून घ्या की या सर्व समाज सुधारकाच्या विषयी इन डिटेल जीके मिळेल आणि इतर 10,000 प्लस जीके क्वेश्चन्स जे की एमपीएससी लेवलचे म्हणजेच अतिशय महत्त्वाचे असणारे मिळतील। आणि त्यामुळे आपल्याला हा जो ई-बुक आहे तो हवा असेल, त्याचा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। डिस्क्रिप्शन आपल्याला समजत नसेल तर हा जो आपण व्हिडिओ किंवा सुपर क्लास आपण पाहत आहात त्याच्या नावावर क्लिक करा, आपल्याला त्या ई-बुकचा लिंक मिळून जाईल। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया आणि सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, गांधीजींनीच भारताला निर्भय बनवले हे उद्गार कोणी काढले होते? गांधीजींनीच भारताला निर्भय बनवले हे उद्गार खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी काढलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, पंडित नेहरू यांनी जे आहे गांधीजींनीच भारताला निर्भय बनवले असे एक उद्गार काढलेले होते। पुढचा प्रश्न, भारतीय सदन स्थापन कोणत्या महिलेने केली होती ते सांगायचं आहे। भारतीय सदनची स्थापना ही खालीलपैकी कोणत्या महिलेने केलेली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, पंडिता रमाबाई यांनी जे आहे भारतीय सदन या संस्थेची एक स्थापना केलेली होती। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील अंधांसाठी निघालेली पहिली शाळा खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे। महाराष्ट्रातील अंधांसाठी निघालेली खालीलपैकी पहिली शाळा कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, भारतीय सदन ही जी शाळा आहे अंधांसाठी महाराष्ट्रातील निघाली सर्वात पहिली एक शाळा बनलेली आहे। पुढचा प्रश्न, कापसाच्या उत्पादनामध्ये भारताचे प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे। कापसाच्या उत्पादनामध्ये भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्या समोर 1 योग्य राहील, गुजरात हे जे राज्य आहे ते भारतातील कापसाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे असलेले एक राज्य बनलेले आहे। तर पुढचा प्रश्न पाहूया आपल्या समोर काय आहे, कापसाच्या उत्पादनामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे। कापसाच्या उत्पादनामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, महाराष्ट्र हे जे राज्य आहे कापसाच्या उत्पादनामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे भारतातील एक राज्य बनलेले आहे। पुढचा प्रश्न, सूर्यफुलाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे मित्रांनो। सूर्यफुलाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, भारतातील कर्नाटक हे जे राज्य आहे सूर्यफुलाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे असलेले एक राज्य बनलेले आहे। तर पुढचा प्रश्न पाहूया आपल्या समोर काय आहे, आंबा उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणते राज्य प्रथम क्रमांकाचे आहे ते सांगायचं आहे मित्रांनो। आंबा उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, भारतातील महाराष्ट्र हे जे राज्य आहे आंबा उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे असलेले एक राज्य बनलेले आहे। पुढचा प्रश्न पाहू आपल्या समोर काय आहे, कोणत्याही कलमाला काढून टाकण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे ते सांगायचं आहे। कोणत्याही कलमाला काढून टाकण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, भारतीय संसद यांच्याकडे राज्यघटनेतील कोणत्याही कलमाला काढून टाकण्याचा एक अधिकार देण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न, या ठिकाणी ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका असे उद्गार कोणी काढले होते किंवा असा संदेश कोणी दिलेला आहे ते सांगायचं आहे। ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका असा संदेश कोणी दिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, स्वामी विवेकानंद यांनी जे आहे ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका असा एक संदेश दिलेला आहे। पुढचा प्रश्न, मोतीलाल नेहरू यांचा कोणत्या पक्षाच्या स्थापनेत सहभाग होता ते सांगायचं आहे। मोतीलाल नेहरू यांचा कोणत्या पक्षाच्या स्थापनेमध्ये सहभाग होता? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, स्वराज्य पक्षाच्या स्थापनेमध्ये जे आहे मोतीलाल नेहरू यांचा एक समावेश झालेला होता। पुढचा प्रश्न, पाचगणीचे पठार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत? पाचगणीचे पठार हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, महाराष्ट्रातील सातारा हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये पाचगणीचे पठार एक स्थित झालेले आहेत। पुढचा प्रश्न, सासवडचे पठार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत? सासवडचे पठार हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, सासवडचे जे पठार आहे ते महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये एक स्थित झालेले आहेत। पुढचा प्रश्न, मालेगावचे पठार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत? मालेगावचे पठार हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, मालेगावचे पठार जे आहेत महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये एक स्थित झालेले आहेत। पुढचा प्रश्न, या ठिकाणी पंढरपूर जवळ चंद्रासारखा आकार धारण करणाऱ्या भीमा नदीस काय संबोधले जात असते? पंढरपूर जवळ चंद्रासारखा आकार धारण करणाऱ्या भीमा नदीस काय म्हणून संबोधले जात असते?
ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. पंढरपूरजवळ चंद्रासारखा आकार धारण करणाऱ्या नदीला चंद्रभागा असे एक संबोधले जात असते. मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची व एकदम फ्रीचे टेस्ट सिरीज घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर्स शिकवणार आहेत. आणि मित्रांनो, आपल्याला फ्रीचे क्लास पाहण्यासाठी कुठल्याच प्रकारचा खर्च करायची गरज नाही. पण इच्छुक असाल आपण पेडचे किंवा प्लसचे सबस्क्रिप्शन घेण्यामध्ये, तर त्यामध्ये सर्वप्रथम कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री प्लस मेन ही राज्यसेवेच्या मेन एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी बॅच असेल. या बॅचेसची स्टार्टिंग 9 फेब्रुवारी पासून अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर होणार आहे. आणि मित्रांनो, दुसरी एक अत्यंत महत्त्वाची विजयपद बॅच आहे, जी की आपल्याला राज्यसेवेच्या मेन एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त असणारी बॅच असेल. या बॅचेसची स्टार्टिंग 2 फेब्रुवारी पासून अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर झालेली आहे. आणि मित्रांनो, आपण कुठलेही फ्रीचे क्लासेस किंवा प्लसचे सबस्क्रिप्शन घेत असताना आपल्याला एक्झाम GK10 आपल्याला जरूर यूज करायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला 10% डिस्काउंट दिले जाईल. आणि या सर्व बॅचेसचा लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आपल्याला लवकरात लवकर जाऊन फ्रीचे क्लासेस पाहायचे आहेत आणि इच्छुक असाल तर प्लसचे सबस्क्रिप्शन देखील नक्कीच घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे खालीलपैकी कोणत्या नदीला संबोधले जात असते? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीस संबोधले जात असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कोयना या नदीस जे आहे ते महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे एक संबोधले जात असते. तर पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. महादेव डोंगरामुळे खालीलपैकी कोणत्या नदीची खोरे वेगळी झालेली आहेत ते सांगायचं आहे. महादेव डोंगरामुळे खालीलपैकी कोणत्या नदीची खोरे वेगळी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. मित्रांनो, महादेव डोंगरामुळे जे आहे ते कृष्णा व भीमा या 2 नदींची खोरे एक वेगळी झालेली आहेत. पुढचा प्रश्न, मौलाना आझाद हे कितव्या वैयक्तिक सत्याग्रही होते ते सांगायचं आहे. मौलाना आझाद हे कितवे वैयक्तिक सत्याग्रही एक व्यक्ती बनलेले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. मित्रांनो, मौलाना आझाद ही जी व्यक्ती आहे ते 4थे वैयक्तिक सत्याग्रही असणारी एक व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे ते सांगायचं आहे. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही एक कोणती व्यक्ती आहे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य राहील. विनोबा भावे यांनी जे आहे ते वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही असणारे एक व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न, प्रत्येक सेकंदाला संपूर्ण जगामध्ये एकूण किती मुले जन्माला येत असतात ते सांगायचं आहे. प्रत्येक सेकंदाला संपूर्ण जगामध्ये किती मुले जन्माला येत असतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. प्रत्येक एका सेकंदाला संपूर्ण जगामध्ये एकूण 6 मुले एक जन्माला येत असतात. पुढचा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयामध्ये खालीलपैकी कोणी एक वकिली केलेली आहे ते सांगायचं आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये खालीलपैकी कोणी वकिली केलेली आहे? ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 4 योग्य राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक वकिली केलेली आहे. पुढचा प्रश्न, बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्ष कोणत्या वर्षी स्थापन केलेला आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्ष कोणत्या वर्षी स्थापन केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 1936 हे जे वर्ष आहे या वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची एक स्थापना केलेली आहे. तर पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलेला सुधारक हा कशाचा प्रकार आहे ते सांगायचं आहे. मित्रांनो, गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलेला सुधारक हा कशाचा प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मित्रांनो, गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलेले सुधारक हा जो आहे तो साप्ताहिकाचा एक प्रकार बनलेला होता. पुढचा प्रश्न, आपल्यासमोर महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे. महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा ही खालीलपैकी कोणती आहे? आणि या सोप्याशा प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे. एक क्वेश्चन्स मी आपल्याला रोजच्या सुपर क्लास सारखा विचारलेला आहे. उत्तर येत असेल तर नक्कीच कॉमेंट करा, कारण ज्यांनाही उत्तर येत नाही ते सर्व विद्यार्थी कॉमेंट सेक्शनला व्हिजिट करून नक्कीच पाहतील. त्यामुळे तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे. तर पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. महाराष्ट्रामध्ये जड पाणी निर्मितीचा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? महाराष्ट्रामध्ये जड पाणी निर्मितीचा प्रकल्प कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मित्रांनो, थळ हे जे ठिकाण आहे या ठिकाणामध्ये महाराष्ट्रामध्ये जड पाणी निर्मितीचा एक प्रकल्प स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न, दर्पण हे वृत्तपत्र 1832 मध्ये कोणत्या ठिकाणी सुरू झाले होते? दर्पण हे प्रसिद्ध वृत्तपत्र 1832 मध्ये कोणत्या ठिकाणी सुरू झाले
आली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. दर्पण हे जे प्रसिद्ध वृत्तपत्र आहे 1832 मध्ये मुंबई या ठिकाणी एक सुरू करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, भारतामध्ये पहिली रेल्वे सुरू झाल्याची बातमी कोणत्या वृत्तपत्रात छापण्यात आलेली होती? भारतामध्ये पहिली रेल्वे सुरू झाल्याची बातमी ही कोणत्या वृत्तपत्रात छापण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. ज्ञानोदय हे जे वृत्तपत्र आहे या वृत्तपत्रामध्ये भारतामध्ये सर्वात पहिली रेल्वे सुरू झाल्याची एक बातमी छापण्यात आलेली होती. 100 पेक्षा जास्त कामगार असलेल्या गिरण्यासाठी कोणता कायदा लागू करण्यात आलेला आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. 100 पेक्षा जास्त कामगार असलेल्या गिरण्यासाठी कोणता कायदा लागू करण्यात आलेला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. फॅक्टरी ॲक्ट हा जो कायदा आहे 100 पेक्षा जास्त कामगार असलेल्या गिरण्यासाठी एक लागू करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, इसवी सन 1877 मध्ये इम्प्रेस मिल या कापड गिरणीची स्थापना कोणी केली होती? इसवी सन 1877 मध्ये इम्प्रेस मिल या कापड गिरणीची स्थापना कोणत्या व्यक्तीने केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. जमशेदजी टाटा यांनी जे आहे 1877 मध्ये इम्प्रेस मिलची एक स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न, इम्प्रेस मिल ही पहिली कापड गिरणी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्थापन झाली होती? इम्प्रेस मिल ही पहिली कापड गिरणी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्थापन झाली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील नागपूर हे जे जिल्हा किंवा शहर आहे या शहरामध्ये इम्प्रेस मिल ही सर्वात पहिली कापड गिरणी एक स्थापन करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, 9 तासापेक्षा जास्त मुलांना काम लावू नये ही तरतूद कोणत्या कायद्यात करण्यात आलेली होती? 9 तासापेक्षा जास्त मुलांना काम लावू नये ही तरतूद कोणत्या कायद्यात करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. फॅक्टरी ॲक्ट हा जो कायदा आहे या कायद्यामध्ये 9 तासापेक्षा जास्त मुलांना काम लावू नये अशी एक तरतूद करण्यात आलेली होती. तर पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. 7 ते 12 वर्षा आतील मुलांना काम लावू नये ही तरतूद कोणत्या कायद्यात करण्यात आली होती ते सांगायचं आहे मित्रांनो. 7 ते 12 वर्षा आतील मुलांना काम लावू नये ही तरतूद कोणत्या कायद्यात करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. फॅक्टरी ॲक्ट हा जो कायदा आहे या कायद्यामध्ये 7 ते 12 वर्षा आतील मुलांना काम लावू नये असे एक तरतूद करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, या ठिकाणी ब्रिटिश सरकारने नारायण मेघाजी लोखंडे यांना राव बहादूर किताब कोणत्या वर्षी प्रदान केला होता ते सांगायचं आहे मित्रांनो. ब्रिटिश सरकारने नारायण मेघाजी लोखंडे यांना राव बहादूर हा किताब कोणत्या वर्षी दिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 1895 हे जे वर्ष आहे या वर्षामध्ये ब्रिटिश सरकारने नारायण मेघाजी लोखंडे यांना राव बहादूर हा एक किताब दिलेला आहे. नारायण मेघाजी लोखंडे हे कोणत्या समाजाच्या शाखेचे अध्यक्ष होते ते सांगायचं आहे. नारायण मेघाजी लोखंडे हे कोणत्या समाजाच्या शाखेचे अध्यक्ष होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. नारायण मेघाजी लोखंडे यांनी जे आहे सत्यशोधक समाजाच्या शाखेचे एक अध्यक्ष असणारे व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न, नारायण मेघाजी लोखंडे हे सत्यशोधक समाजाच्या कुठल्या शाखेचे अध्यक्ष असणारी एक व्यक्ती बनले होते? नारायण मेघाजी लोखंडे हे सत्यशोधक समाजाच्या कोणत्या ठिकाणच्या शाखेचे अध्यक्ष होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. नारायण मेघाजी लोखंडे मुंबई या ठिकाणच्या सत्यशोधक समाजाच्या शाखेचे एक अध्यक्ष असलेली व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न, जगामध्ये सर्वात जास्त एकशिंगी गेंडा खालीलपैकी कोणत्या नॅशनल पार्कमध्ये स्थित आहेत किंवा आढळतात ते सांगायचं आहे मित्रांनो. जगामध्ये सर्वात जास्त एकशिंगी गेंडा हा कोणत्या नॅशनल पार्कमध्ये आढळत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये जे आहे जगामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये एकशिंगी गेंडा हा आढळत असतो. पुढचा प्रश्न, या ठिकाणी प्लाझ्मोडियम या परजीवी जीवाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होत असतो? प्लाझ्मोडियम या परजीवी जीवाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. हिवताप हा जो आजार किंवा रोग आहे प्लाझ्मोडियम या परजीवी जीवाणूमुळे होणारा एक आजार बनलेला आहे. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेमध्ये कशाची मागणी केली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेमध्ये खालीलपैकी कशाची एक मागणी केलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मतदारसंघाची एक मागणी केलेली होती. पुढचा प्रश्न, स्वतःच्या संस्थानात मागासवर्गीयांसाठी आरक्षण सर्वप्रथम कोणी दिलेले होते? स्वतःच्या संस्थानामध्ये मागासवर्गीयांसाठी आरक्षण कोणी दिलेले आहे?
तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे मित्रांनो. स्वतःच्या संस्थानामध्ये शाहू महाराज यांनी जे आहे मागासवर्गीयांना 1 आरक्षण दिलेले होते. पुढचा प्रश्न, शाहू महाराजांनी स्वतःच्या संस्थानामध्ये मागासवर्गीयांसाठी किती टक्के आरक्षण दिलेले होते ते सांगायचं आहे मित्रांनो. शाहू महाराज यांनी स्वतःच्या संस्थानात मागासवर्गीयांसाठी किती टक्के आरक्षण दिलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. शाहू महाराजांनी 50% एवढे जे आरक्षण आहे स्वतःच्या संस्थानामध्ये मागासवर्गीयांसाठी दिलेले होते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात पहिला डिजिटल जिल्हा खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे. महाराष्ट्रातील सर्वात पहिला डिजिटल जिल्हा हा खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. महाराष्ट्रातील नागपूर हा जो जिल्हा आहे महाराष्ट्रातील सर्वात पहिला एक डिजिटल जिल्हा बनलेला आहे. तर मित्रांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? इकडे तर नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला ही सुपर क्लास आवडलेलीच आहे आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय नक्कीच कुठेच नाही जायचं आहे. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि 15,000 प्लस जीके क्वेश्चनचे ईबुक आपल्यासाठी मी बनवलेले आहे. ते घेण्यासाठी डिस्क्रिप्शन या व्हिडिओचा चेक करायचा आहे. आपल्याला त्या ईबुकचा लिंक मिळून जाईल. तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.